कृष्णा भावा, काय म्हणतो विशाल भाऊ? पोस्टात पोस्टमन असते, हो. मग पोस्ट महिला काऊन नसते रे कृष्णा? अरे विशाल भावा, काय म्हणतं? पोस्टमन एका दिवसात कमीत कमी 100-150 पोस्ट डिलिव्हर करते. बरोबर आहे. आणि महिलाचं कसं आहे माहिती आहे का? हा, एक डिलिव्हरी करायला 9 महिने लावते. हो यार, 9 महिने घेत. यार आता या वर्षीचा पण लग्नाचा सीझन आला. हो कृष्णा. आता मला माहीत नाही रे भावा, काय असं म्हणणारी कवा येईल तर. मुलांनो झोपा, आता मी पप्पाचे पाय दाबते. येईल कृष्णा, लवकरच येईल. तो आयुष्यात पाय दामणारी पण येईल. विशाल भावा, का रे? आफ्रिकेतनी काळ्या बॉयफ्रेंडनं त्याच्या काळ्या गर्लफ्रेंडले हा, काळ्या भोर रात्री अरे बापरे, काळ्या समुद्राजवळ विचारलं. काय विचारलं रे? लय रोमॅन्टिक मूड मध्ये. अरे काय विचारलं? डार्लिंग आहेस का गेली? दिसत नसेल रे त्याले. आता मले सांग, काय? ज्याप्रमाणे रात्री 10-11 सर्व दुकानं बंद होतात, हो, होतात. त्याचप्रमाणे जर इंटरनेट पण 10-11 बंद झालं तर काय होईल रे? अरे कृष्णा, हा. काय होईल माहितीये? हा हा. पहिले कसे 10 लेकरं पैदा व्हायचे, हा. तसे होतात. दादा, न्यू लुकच्या चक्करमध्ये दाढी मिशी वाढून मी त्या झिंगीच्या घरासमोर दररोज चक्रा मारत होतो रे. आणि मग रे काय मा नशीबच खराब होईल का? काय झालं? अरे त्या झिंगीने मला भिकारी समजून पीठ वाढलं रे. धोका आहे कृष्णा. तिने का माहित नाही मी कशासाठी चक्र मारत होतो तो. वाढली असेल दाढी. हे आजकाल खरं प्रेम कोण करते माहिती का? एकमेकावर फक्त. कोण करते सांग बरं? मोबाईल चार्जरवर आणि चार्जर मोबाईलवर. एकदम घट्ट करते कृष्णा. एक दिवस बी बिना भेटल्याचं सोडत नाहीत ते. ओ सासरे बुवा, बोला जवाई बा. तुमच्या पोरीत तर मेंदू नावाची कोणती गोष्टच नाही हो. अहो जवाई बापू, हा, तुम्ही मला फक्त हात मागितला होता. हो. आपला मेंदूचा काही विषय झाला का? घ्या सांभाळून. आता एवढा मोठा धोका देत नसतात हो ना. आता यावेळेस निवडणुकीत 15 लाख नको, नाही. आजचे दिन पण नको, मग विकास पण नको, मग काहीच नको. मग फक्त मा लग्नासाठी पोरगी पाहा एखादी. याच्यापेक्षा आजचे दिन कोणते असतात रे? विशाल भावा, काय कृष्णा? हे काही लोक जे आहेत का नाही, हो, हे हॉटेलमध्ये एखाद्या बारीने जेवायला जातात आणि जेवण झाल्यावर काय करतात माहिती आहे का? काय करतात रे? हळू आवाजात टिश्यू पेपर मागतात. हो, आणि घरी चहा पाणी नाश्ता झाल्यावर चड्डीला हात पुसतात. आहे तर काही लोक. काय करावं या लोकांचं आता? लय जण आहेत कृष्णा, लय. ना. प्रत्येक स्त्रीची एकच तक्रार असते. कोणती रे? माझे केस खूप गळा लागले, त्यासाठी मी कोणता शॅम्पू वापरू? हो यार, तसे तर आहेच. पण मले सांग, आतापर्यंत एखादी तरी टकली बाई पाहिली का? एक पण बाई मी आजपर्यंत टकली पाहिली नाही. फक्त हे मनवाय शॅम्पूच. अरे यायले फक्त भाषण करायसाठी काही ना काही पॉईंट पाहिजे. यार मी बऱ्याच काही बायाले फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो फेसबुक इंस्टाग्रामवरून, हा, पण ॲक्सेप्टच करत नाहीत रे. काऊन करत नाहीत काय माहीत? काऊन नाहीत करत माहिती का? हां हां त्याला असं वाटते हां. की मंगळसूत्रच पाठवलं का? करे कृष्णा? विदेशात जर कोणाच्या घरी पाहुणे आले ना, हा, तर काय म्हणतात माहिती आहे का? काय म्हणतात रे? ओ व्हॉट अ सरप्राईज. आणि भारतात काय म्हणतात रे? भारतात मनातल्या मनातच म्हणतात रे. काय म्हणतात? कशाला आले हे मेलं काय माहीत. मुडद्याला आत्ता जायचं होतं का? चल भावा. काही लोकाला आहे ना, हां हां एखाद्या गोष्टी सक्सेसफुल व्हायचं असलं ना, हां. तर ते एका टर्ममध्येच होतात. हो होतात. आणि मला इथं स्क्रीनशॉट घ्यायचा असला ना, हां. तरी व्हॅल्यूमचं बटन दबते, 2दा दाबा लागते, मग निघते का रे? मग निघते स्क्रीनशॉट. काय म्हणतो विशाल भावा? मला असं वाटते कधी येईल ती, जी मला म्हणाल काय रे? तुम्ही दाढी काऊन नाही करत हो? लयच वाढली. तिले रुतल तवा म्हणाल ती आहे ना. ती झिंगी धोकेबाज निघाली का? जी तिनं मला धोका दिला, ती दुसऱ्या संघ पण चालू आहे. बापरे, तिचा दुसरा बॉयफ्रेंड रे. हां. पण ती तुझी काळजी घ्यायला लागली कृष्णा. तुला कसं काय वाटायला लागला असं? कृष्णा, आता महागाई लय झालेली आहे. हां हां. तर तिला असं वाटते कसं? महागाईचा भार तो हा एकट्यावर नाही पडला पाहिजे, एवढा विचार करते मावाला. म्हणून अर्धा भार दुसऱ्यावर टाकला. काय म्हणते कृष्णा?
यार मला लय अडचण या लागली रे पैशाची. कृष्णा भावा, हां तुला कधी बी पैशाची अडचण आली हां हां तर लाजू नको बर. आणि मला मागू पण नको. माहीच कंडिशन बेकार आहे. मंदिरापुढे बसून आपण दोघं जण काय म्हणते कृष्णा? आता उद्या चालून तो पोरग मोठं झालं हां, तू त्याला काय बनवशील रे? तर मी व्हिडिओ क्रिएटर बनवणार आहो कृष्णा, सगळ्यात मोठा. शिकवणार नाही का त्याला? अरे शिकून कोणाचं भलं झालं? सगळे यूट्यूबर्स व्हिडिओ बनवतात. ती मला म्हणत होती आपण 7 जन्म सोबत राहू. मग काय झालं रे? काल तिने मला धोका दिला. दुसऱ्या संग गेली का ती पळून? नाही रे, मग अरे माई गाडी पंक्चर झाली हां तर ती ऑटोत बसून गेली, पण माझ्यासोबत आली नाही. मग गाडी तो तिथं सोडून तू बी ऑटोत गेलता का लोटत लोटत नेली तो? तसंच गेलो मी पण. काय विशाल भावा, काय म्हणते कृष्णा? एवढा कोण हसा लागला तू? काय मिळेल दोहाला? कृष्णा सांगतो तुले, हां हां उन्हाळा आहे म्हणून मी थंड हवा खायसाठी ATM मध्ये जात होतो. हां 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 रोज बॅलन्स चेक करत होतो, रोज थंडी हवा खात होतो. बर. मग एक सुंदर पुरीले वाटलं लय पैशावाला आहे. हां हां तिनं मला आज प्रपोज केला कृष्णा. तो ATM मध्ये बॅलन्स नसेल तर तिला एक्सेप्ट करू नको बरं, नाही तर ती हॉटेलमध्ये नील तुले बिल तुले द्यास काम पडेल. पैसे नसले तर भांडे धुवा लागतील तुले. विशाल भावा, विशाल भावा, काय झालं? एवढा कोण शॉक झाला तू? कृष्णा भावा, हां ती पोरगी मला विचारत होती काय? बँक अकाउंटचा DP कसा चेंज करायचा. शॉक होण्यासारखी गोष्ट आहे कृष्णा.